डॉक्टर भगवान कापसे माझा परिचय विशेषतः महाराष्ट्राला मुख्यतः आंब्याच्या बाबतीत आहे. आंबा निर्यात, आंबा लागवड याच्यावर मी पूर्ण आयुष्य माझं या बाबतीत गेलेलं आहे. महाराष्ट्रातून नव्हे देशातून पहिला आंबा समुद्रमार्गे 1996 ते 2000 या काळामध्ये पाठवण्याचं तंत्रज्ञान मी विकसित केलेलं आहे. देश पातळीवरचं पहिलं तंत्रज्ञान मी विकसित केलेलं आहे. आंबा आतापर्यंत परदेशात विमानानं जात होता. विशेषतः युरोपमध्ये, अमेरिकेला जो आंबा आपला जायचा हा विमानानं जायचा. विमानानं पाठवण्यासाठी मुंबई ते लंडन 1 किलो आंब्याला 60 रुपये खर्च येतो. 1 किलोचं नुसतं विमानाचं भाडं 60 रुपये जातं. हाच आंबा जर समुद्रमार्गे पाठवला, जहाजानं जर पाठवला तर 22 रुपयात लंडनला आपला आंबा पोचतो. मात्र त्यामध्ये अडचणी काय आहे की विमानानं जर आंबा पाठवायचा असला तर मुंबई ते लंडन 12 तासात आंबा पोचतो. जहाजानं जर पाठवायचा असला तर 35 दिवस लागतात. शेतात काढणीनंतर त्याच्यावर प्रक्रिया करणं, मुंबईला नेणं, मुंबईला जहाजात लोड करणं आणि जहाजानं 18 ते 21 दिवस लंडनला पोचायला लागतात. मुंबईहून जहाज तिथून काढण्यानंतरची प्रक्रिया आणि विक्रीला 3-4 दिवस ते कंझ्युमरच्या हातात जायला याला 35 दिवस लागायचे. आता कमी लागतात. आता जहाजाचं 14 दिवसात जहाज जातं. पहिलं 17 दिवस ते 21 दिवस लागायचे लंडनला जायला. तर इतक्या दिवस आंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे परदेशातल्या लंडनच्या लोकांना पसंतीला उतरावं या प्रतीचा आंबा तिथं पोचायला पाहिजे, तर ते खरेदी करतात. आणि तेच निर्यातीचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. आणि याच माध्यमातून भारतातून आता सगळ्यात नंबर 1चा जास्तीत जास्त आंबा जो निर्यात होतो तो केसर होतो आहे, जो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतला जातो. आता हे सगळं करत असताना, आपल्याशी बोलत असताना आपण केसर आंबा आपल्याला माहीत नाही, बहुतेकांना माहीत नाही, लंडन शेतकऱ्यांना माहीत नाही, निर्यात काय आहे हे कुठंतरी पेपरला वाचतो, सामान्य शेतकऱ्यापर्यंत हे गेलेलं नाही. जो आंबा आम्ही निर्यात केला, ज्याचं तंत्रज्ञान विकसित केलं, त्याचं औरंगाबादच्या आजूबाजूला जे मोठे मोठे शेतकरी आहेत यांच्या शेतावरचा आंबा निर्यात झाला. काही कोकणातला झाला, काही साऊथ गुजरातमधला झाला. सामान्य माणसापर्यंत हे तंत्रज्ञान गेलं नाही. दुसरी गोष्ट, आता जागतिकीकरणाचं युग सुरू झालेलं आहे. निर्यात आयात सोपी झालेली आहे. आयात मोठ्या प्रमाणात वाढते. निर्यात ही पाहिजे तितकी वाढवता येईना. कांदा किंवा गहू अशा काही कमोडिटीमध्ये निर्यात वाढू शकते, ती सरकार वाढू देईना. ह्या कात्रीत शेतकरी सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकऱ्याचे हाल हे न समजण्या इतके अवघड झालेले आहेत. सामान्य शेतकरी म्हणजे भारतातला 98% शेतकरी हा सामान्य शेतकरी.
जो अल्पभूधारक किंवा 50 एकर 25 एकर 25 एकर 50 एकरवाला सुद्धा मोठा शेतकरी आपल्या गावातला हिशोबाने असतो. देश पातळीवर हा मोठा शेतकरी आहे का? कोणता शेतकरी आज नागपूरवरून दिल्लीला जाऊन यायचं म्हटलं तर नागपूरला फोन करून सांगतो की माझं सकाळचं फ्लाईट बुक कर आणि संध्याकाळी मी परत घरी येणार आहे, विमानाचं तिकीट बुक कर, असा कोणता शेतकरी आहे? मग महाराष्ट्रामध्ये मोठा शेतकरी म्हणून जे चर्चा होते असे शेतकरी आहेत का? असे शेतकरी नाहीत. आणि सगळे छोटे छोटे शेतकरी आहेत, कमी शिकलेले शेतकरी आहेत, यांच्यापर्यंत तंत्रज्ञान जात नाही आणि थोडासा धोका बसला की यांचं उत्पन्नात घट होते. उत्पन्नात घट झाली की आत्महत्या करायची वेळ येते, यांना कर्ज मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी, विशेषतः महाराष्ट्रातला शेतकरी हा आत्मविश्वास गमावून बसलेला आहे. नवीन तंत्रज्ञान घ्यायला नको म्हणतो किंवा नवीन तंत्रज्ञान घ्यायची त्याची हिंमत होत नाही, आत्मविश्वास येत नाही, खर्च होतो आणि उत्पन्न येत नाही. यामध्ये हा शेतकरी भरडला जातोय. अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं, तुम्ही औरंगाबादला जर आले, औरंगाबादला जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरला हजार 1,500-2,000 हजार एकर जमिनी या मल्टीनॅशनल कंपन्यांनी घेतलेल्या आहेत. पुण्यालाही तसंच परिस्थिती आहे. कोकणामध्ये पनवेल या भागामध्ये मोठ्या मोठ्या शेत्या या मोठ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहेत, कारखानदारांनी. आणि तिथं सगळे आमच्यासारख्याचं तंत्रज्ञान ते वापरतात, आमच्यासारख्याचं तंत्रज्ञान घेतात आणि त्यातून केसर आंबा, डाळिंब मोठ्या प्रमाणात तयार करतात आणि निर्यात करतात. ह्या शेत्या आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या घेतल्या जातात. यामध्ये सामान्य शेतकरी त्या भागातला मीच त्यांचा मार्गदर्शक आहे, त्या कंपन्यांचा मीच मार्गदर्शक आहे. ह्या सामान्य शेतकऱ्याकडून ह्या जमिनी मोठे शेतकरी विकत घेतात. हे पडेल भावानं त्या शेत्या विकल्या जातात. आपण शेतकरी काय म्हणतो की आमच्या जमिनीला खूप चांगला भाव आला आहे आणि तो त्या भावातच खुश असतो. आणि ती जमीन हा घेतल्यानंतर त्याला वाटतं हा मूर्ख आहे, ज्यानं जमीन विकत घेतली हा मूर्ख आहे, शहरातला आहे, पैशावाला आहे, याला अक्कल नाही काही. तुम्ही एक लक्षात घ्या, तो पैशावाला आहे, अतिशय पैशावाला आहे आणि आपण अतिशय सामान्य परिस्थितीतले आहोत. आपल्याला जास्त अक्कल असणार आहे का त्याला जास्त असणार आहे? आपण म्हणतो त्याला अक्कल नाही, नंबर 2चा पैसा आहे, घेतला मूर्ख गेला, वाया गेला. अरे त्यांना घेतला, त्यांना आंबा लावला, त्यांना डाळिंब लावले, एकरी 8-10 लाख रुपये काढून निर्यात करायला लागला. आपण मात्र ते पैसे आले की आपण काय करतो हे आपल्याला माहिती आहे. एकदा शेतकऱ्याजवळ पैसा आला, खाणं पिणं मजा करणं याच्यातच आपला पैसा जातो. अशा परिस्थितीमध्ये ह्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण कितीही शेतकऱ्यांना सुविधा मागितल्या, सबसिड्या मागितल्या सरकारकडून, सरकार जास्तीत जास्त सबसिड्या आपल्याला देऊ शकत नाही. आणि जागतिकीकरणाच्या युगामध्ये प्रेशर आहे, दबाव असतो की जास्त सबसिडी शेतकऱ्याला दिल्या गेली नाही पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून फारशी काही मदत मिळणं अपेक्षित नाही आणि शेतकरी छोट्या छोट्या पीसमध्ये, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खेड्यामध्ये विभागला गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला तर एकच मार्ग सुचतो, तो म्हणजे गट शेती किंवा समूह शेती. आता मी मराठवाड्यातला आहे, जालना जिल्ह्यामध्ये आम्ही 18-19 गावामध्ये ही गट शेती करतोय. त्याला इथं नाव समूह शेती दिलं आहे, परंतु मी याला गट शेती हे नाव दिलेलं आहे. आता
गट शेती का? एक मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण खेड्यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याचा दिनक्रम कसा असतो? सकाळी शेतकरी उठले की थोडंसं चहा पाणी करून बाहेर पडतात. बाहेर पडले की हा एक आपल्या घरून बाहेर पडतो, दुसरा एक जण रस्त्यात भेटतो गावामध्ये. तो म्हणतो काय चाललं? हा म्हणतो मी यार बाजूच्या गावाला पंचायत समितीचे किंवा तालुक्याच्या मार्केटच्या गावाला निघालो आहे. माझं असं काम आहे पंचायत समितीमध्ये, तहसील ऑफिसमध्ये किंवा कुठंतरी काम आहे, काहीतरी काम सांगतो तो. आणि हा दुसरा जो असतो तो म्हणतो तुझं काय आज काय कार्यक्रम आहे तुझा? हा म्हणतो मी शेतामध्ये निघालो कापसावर फवारणी करायला. आता एक निघालेला असतो कापसावर फवारणी करायला, एक निघालेला असतो तालुक्याला. आता हे दोघांची एक तालुक्याला निघालेला असतो, तिथंच कापसावाल्याला वाटतं आपण विनाकारण फवारणी करायला चाललो. चर्चा सुरू होते, काय यार मला फवारणीला जायचं आहे, पण तो काय 2 मजूर येणार होते, एक आलाच नाही. हे मजूर बिघडलेत, उशिरा येतात, पैसे जास्त मागतात, कामं करत नाही. दुपारी लगेच जेवायची वेळ होती, 5 वाजले की त्यांना निघायचं असतं वगैरे वगैरे. म्हणजे मजुरावर एक ताशेरा होऊन जातो. दुसरा ताशेरा, काय यार कापूस घेतला बी काही केलं, शेताला कसला भाव आहे, शेतीमालाला भाव नाही, आपल्या मालाचा भाव आपण ठरवू शकत नाही, शेतकऱ्याचा मालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही, कारखानदाराचा भाव मात्र कारखानदार ठरवतात, आमच्या मालाचं काही खरं नाही. एक झालं. नंतर हे अधिकारी लोक नुसते पैसे खातात, हे आमच्यासाठी काही करत नाहीत, हे नुसते करप्ट ऑफिसर आहेत. हे झालं की नंतर येतो नेत्याचा विचार. ही नेते मंडळी 5 वर्षातून एकदाच येतात, काही विचारत नाही, मतापुरते येतात, पैसे खर्च करू करू मतं घेतात आणि परत विचारत नाही. हे झालं की नंतर परत चर्चा निघते की काही खरं नाही यार, या जगामध्ये शेतकऱ्यावरच सगळे अन्याय करतात, सगळे लोक शेतकऱ्याच्या मागं झपाटून लागलेले आहेत. आता मला एक सांगा, आता असं ही चर्चा संपत आली की हा जो शेतात फवारणीला जायचा असतो हा म्हणतो यार जाऊ दे यार, आज तो मजूर एक आलाच नाही, मी काय करतो आता, माझंही एक तहसील ऑफिसला काम होतं, चल आपण दोघंही जाऊ. तो लगेच याच्या मोटारसायकलवर टांग टाकतो आणि तालुक्याच्या गावी जातो. आता या चर्चेतून काय निघालं? शेतकऱ्याचा मालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही हे मला मान्य आहे, अधिकारी पैसे खातात हेही मान्य आहे, तुमच्यावर अन्याय होतो हेही सगळं मान्य आहे. परंतु ह्या चर्चेतून काय निघालं? चर्चेतून जो एक कापूस फवारणीला चालला होता तोही कापूस फवारणी त्यांना सोडून दिली आणि याच्या गाडीवर बसून दोघंही तालुक्याच्या ठिकाणी गेले. म्हणजे आपण आत्मविश्वास गमावून बसलो. आता मला एक सांगा, ही जी दोघांची कुरकुर आहे, दोघांचेच कुरकुर आहे, याच्यात काही तिसरा कोणी होता का? ह्या दोघांची कुरकुर म्हणजे काय की जागेच कुरकुर करत बसायचं. याच्यामुळं काही थांबलंय का? हे अधिकारी पैसे खायचा थांबला? तुमच्या मालाचा भाव तुम्हाला ठरवता आला? नेता काय दररोज तुमच्या गावाला यायला लागला? तुमच्यावरचा अन्याय दूर झाला? याच्यातलं काहीही याच्यातून निघालं नाही. याच्यातून एवढंच निघालं की जो एक तरी फवारणीला चालला होता तोही तालुक्याला चालला. आता मला एक सांगा, ही जे दोघांचे कुरकुर आहे हे जागेच कुरकुर आहे. नेता आला की परत त्याच्या मागं फिरतात, अधिकारी आला की परत त्याच्या मागं फिरतात. ससं असतं बघा, ससं काय करतं, जागेच आपले दात खात बसतं, कुरकुर कुरकुर करत बसतं आणि एखाद्या
काटेरी झुडपामध्ये लपून बसलेलं असतं, काही खातं त्याला, कुत्रं खातं, मांजर खातं, त्याला काही, वाघ सिंह तर कधीच खातात. अशा परिस्थितीमध्ये हे ससं लपून बसतं आणि जागीच दात कुरकुरत बसतं. मला एक सांगा, असं ससं एखादं असं इथून पळालं, बाजूनं पळालं, तर आपल्यातली अर्धी मंडळी, जे जवान मंडळी आहेत, हे कार्यक्रम सोडून देतील, त्याच्या मागे लागतील. दगडांना, काठीना जसं जमलं त्याला पाडतील, मारतील, तुकडे करतील, पातेल्यात टाकतील, मस्त ताव देतील, कार्यक्रम जाऊ दे म्हणतील, इकडं कुठं चाललाय ते. बरोबर आहे? ते काय करतं? कुरकुर करतं, ताकद काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये जर कधी एखाद्या इथल्या ऑर्गनायझरना, इथल्या मॅडमना सांगितलं की रात्री इथं मागं वाघ आला होता, बरोबर आहे, रात्री वाघ आला होता, आता नाही येतो, गेला, पण रात्री आला होता. आता रात्री जरी आला होता म्हटलं तरी आपल्यातली मंडळी, अर्धी मंडळी हे सोडून जातील हॉल, मला अमकं काम आहे, तमकं काम आहे. नको रे बाबा, ते वाघ आला तर काय करता? याचं कारण काय की वाघ कुरकुर करतो का? काटेरी झुडपात लपून बसतो का? नाही, तो डरकाळी फोडतो, आणि त्यानं डरकाळी फोडली की सर्व असमंत दणानून जातो. बरोबर आहे? हे वाघ व्हा, ससं नका हो. आणि वाघ कसं व्हायचं हे मी तुम्हाला सांगतो. आपण वाघ व्हायचं. आता याच्यामध्ये आपण म्हणतो अन्याय आमच्यावरच होतो. अन्याय कोणावर होणार हो? दुबळ्यावरच होणार ना अन्याय? सबळवर अन्याय होतो का? आपण खेड्यापाड्यामध्ये छोट्या छोट्या शेतीमध्ये विभागल्या गेलेलो आहेत. आपण छोटे छोटे शेतकरी आहोत. याच्यामुळं आपल्यावर सगळे कोणीही येतं आणि अन्याय करतं. याच ऐवजी आता मी पाहिलं औरंगाबादला जे आजूबाजूला मोठे मोठे आंबा बागायतदार आहेत, त्यांना माझ्या मार्गदर्शनाखाली ते आंबा घेतात. केसर आंबा नंबर 1चा घेतात, जो टॉप क्लास असतो तो निर्यात करतात. जो नंबर 2चा आंबा असतो तो औरंगाबाद, पुण्यामध्ये बॉक्स पॅकिंग करून विकतात. ते यांचे स्टॉल लावतात. हे स्टॉल नागपूरसारख्या कुठल्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये मध्यवर्ती प्लेसमध्ये स्टॉल लावतात. 1.5 2 महिने स्टॉल असतात त्यांचे. त्या बॉक्समध्ये आंबा विक्रीसाठी ठेवतात. ग्रेड 1चा आंबा असतो तो. 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये पर बॉक्स विक्री करतात. ते विक्री करायला जे ठेवतात, पहिल्या दिवशी आंबा नेला कोणी की ते परत दुसऱ्या दिवशी तोच आंबा मागतात. नंबर 1 क्वालिटी असते. हा आंबा त्यांना एकदा आवडला की दुसऱ्या दिवशी परत तोच येतात, आणि 2-3 वर्षानंतर या स्टॉलवाल्याचा एकदा धंदा सुरू झाला की त्या आंब्याचं ब्रँड होतं. त्या ब्रँडचाच आंबा सगळ्यांना पाहिजे असतो, आणि त्यामुळं हा आंबा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकला जातो. आता इथं 200 रुपये स्टॉलवर आपण गेलो, 200 रुपये भाव सांगणार ते काही 190 करत नाहीत. ते स्वतः त्यांनी सांगितलेल्या भावातच तुम्हाला आंबा घ्यावा लागतो. आता मला सांगा, इथं भाव कोणा ठरवला हो? शेतकऱ्यांना ठरवला का नाही? आता आपली परिस्थिती अशी असते की आपल्याकडं 1 एकर 2 एकर गहू असतो, काहीतरी 2-4 एकर हरभरा असतो, किंवा आणखी काही पीक असतं. थोडंसं पीक असतं, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या क्वालिटीचं आहे माहीत नसतं. हे आपण जर विक्रीला ठेवलं असं स्वतः तर याला कुणीही विचारत नाही. याच्याच ऐवजी मी तुम्हाला सांगतो, आपण जर समजा एक गहू घेतात, आपल्याकडं या भागामध्ये गहू घेतात का? गहू जर घेत असले तर गव्हाचं तुम्ही नागपूर मार्केटमध्ये माहीत नाही आहे का नाही, औरंगाबाद मार्केटमध्ये गव्हाचे पॅकिंग येते. 25 किलोचं पॅक असतं. 25 किलोचं पॅक, आणि भाव असतो 4,000 4,500 रुपये क्विंटल. आम्ही शहरातली मंडळी तोच गहू घेतो, 4,000 4,500 रुपये क्विंटलचाच गहू घेतो. हा
सर्वसाधारण शेतकऱ्याचा जो 1,500 $1,500 क्विंटलचा भाव असतो तो गहू आम्ही घेत नाही, कारण त्यात खडे गोटे सर्व घाण असते. हा टॉपचा गहूच आम्ही घेतो. आता हा गहू निर्माण करणं आपल्याला शक्य होत नाही. याचं कारण काय? कोणाचा एकरभर गहू असतो, कोणाचा 2 एकर असतो, कोणाचा 4 एकर असतो. हेच जर आपण एका गावामध्ये समजा आपल्याला एका गावामध्ये 200 एकर गहू घेतात, असे 4-5 गावं जर एक आले, हे बारकाईनं लक्षात घ्या बरं का गणित. 5 गावं जर एक आले, 200 एकर गहू म्हणजे 5 गावाला 1000 एकर गहू होतो. आम्ही आपल्या गावाला येऊ, तुमच्या विदर्भात सुद्धा आमची गट शेती आहे, तुमच्या इथं आम्ही येऊ. आम्ही आल्यानंतर आपण सगळे मिळून जेवढे 1000 एकरवाले 500-500 200 एकरवाले सगळे शेतकरी एकत्र बसून चर्चा करू आपण. आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर आपण ठरवू की आम्ही एकाच पद्धतीचा गहू घेणार. सगळे 1000चे 1000 5चे 5 गावचे लोक एकाच पद्धतीचा गहू घेणार, एकाच जातीचा घेणार. आम्ही तुमच्याशी चर्चा करू, आम्ही तुमची जमीन पाहू, जमीन तपासणी करू आणि सगळ्यात टॉपची जी जात असेल, 1000 एकर गहू म्हटल्यानंतर 1000 बॅग सीड लागेल त्याला बियाणं. एकाच कंपनीचं बियाणं घेऊ. त्या कंपनीकडून आपण बियाणं घेतल्यानंतर एक दाणी बियाणं राहणार आणि ते तुम्हाला कसं पेरायचं, काय करायचं सगळं तंत्रज्ञान आम्ही देऊ. हे तंत्रज्ञान आम्ही फुकट देत असतो. तुम्ही जर एक आले तर आम्ही काही पैसे घेत नाही, जाण्या येण्याचा खर्च वगैरे काहीच घेत नाही आम्ही. हे केल्यानंतर तुम्ही 1000 एकर गहू जर एकत्र पद्धतीनं पेरला सगळं आपल्या आपल्या शेतावर आणि पूर्ण टेक्निक आमच्या पद्धतीनं केलं, आम्ही मध्ये 1-2 वेळेस 3 वेळेस तुमचे शेतं फिरत असतो, पाहत असतो आणि तिथं टेक्नॉलॉजी देत असतो. असं केल्यानंतर आमच्याकडं आमच्या गट शेतीमध्ये 28 ते 32 क्विंटल गहू घेतात शेतकरी एकरामध्ये. तुम्ही या जालन्याला मी पत्ते देतो तुम्हाला. आता अशा पद्धतीनं टोटल टेक्नॉलॉजीनं जर गहू केला तर तुमचा गहू एकरी 20 क्विंटल तर होईल. आम्ही 28 ते 32 काढतो, म्हणजे आमचे शेतकरी तिकडचे काढतात. आपला 20 क्विंटल तर होईल. आणि 20 क्विंटल गहू जर तुमचा एका एकरामध्ये झाला तर 1000 एकरचा किती क्विंटल गहू होईल? 20,000 क्विंटल गहू होईल. होईल का नाही? 20,000 क्विंटल गहू झाल्यानंतर जर समजा एखाद्यानं विचारलं की बाबा आपला किती झाला गहू? 25 क्विंटल. आपला किती झाला? 30 क्विंटल. आपला किती? 40 क्विंटल. आपला किती? 15 क्विंटल. असं सांगण्याच्या ऐवजी जर समजा विचारलं की आपला किती झाला गहू? 20,000 क्विंटल. आपला किती? 20,000 क्विंटल. आपला किती? 20,000 क्विंटल. हे सांगायची ताकद ज्या दिवशी तुमच्यात येईल त्या दिवशी तुम्ही वाघ होणार. आणि वाघ होणार म्हणजे काय करायचं? त्या दिवशी मी तुमच्याकडे येईल. मी नॅशनल लेवलला याच्यामध्ये कामं केलेले आहेत, ह्या सगळ्या योजना मला माहीत आहेत. तुमच्या 5 गावाच्या मध्ये ग्रेडिंग, पॅकिंग, ड्रिश टोनर, 20 किलोच्या बॅग बनवण्याचं मशीन, 20 किलोचे बॅग भरायचं मशीन, हे सगळं टेक्नॉलॉजी तुमच्या इथं उभी केल्या जाईल. आणि एकदा ती टेक्नॉलॉजी तुमच्या तिथं उभी केली, 20 किलो किंवा 25 किलोचा गहू एक दाणी, एक नंबर टॉपचा गहू. कसला? शुअर आलाय. शुअरपेक्षा तुमचा गहू टॉपचा राहू शकतो. आणि हा गहू मग तुम्ही विदर्भ गहू किंवा आणखी काय बालाजी गहू कुठलं तरी नाव द्या त्याला, हे सगळा गहू नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी शुअर गहू जर 4,000 रुपये क्विंटलला जातो, तुमचा गहू हा नक्कीच 41 तरी जायला पाहिजे. त्याच्यापेक्षा 100 रुपये तरी जास्त मिळायला पाहिजे. भाव कोणी ठरवला? हा आपणच ठरवला का नाही? पण हे करायला पाहिजे. आता हे करायला पाहिजे म्हटलं की तुम्हाला लगेच
1000 एकरचे लोक कधी एक येणार, आपण कधी एक येणार. आपण खेड्यामध्ये आपल्या दोघांचं तर जमत नाही, सगळ्या भावाचं जमत नाही, सगळे आपण एकमेकातून विभागलेलो आहेत. जातीत विभागलो, इलेक्शन आलं की आणखी कशामध्ये विभागून जातो. जातीत नाही तर आडनावात तरी विभागल्या जातो. खेड्यामध्ये आपण एक राहत नाही आणि कसे तरी एक यायला लागलो की नेता येतो, कुठला तरी नेता येतो आणि तो परत फोडून टाकतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक येता येतंय. हे आम्ही 19 गावामध्ये जालना, औरंगाबाद आणि तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. मित्रहो, इथं आम्ही या 19 गावामध्ये आपलं कापसाचं उत्पन्न किती असतं, चांगलं उत्पन्न आपलं किती असतं, 10 क्विंटल, 5 क्विंटल, जास्तीत जास्त किती असतं. हे बघा, मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो. मी लगेच फोटोग्राफ दाखवतो सर. मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो. आमच्या गट शेतीच्या माध्यमातून आम्ही 30 क्विंटल प्लस हे उत्पन्न कमीत कमी 100 शेतकऱ्याच्या शेतावर घेतलेलं आहे, यावर्षी घेतलेलं आहे. आणि सर्वसाधारणतः 4000 एकरवर हे 20 क्विंटल प्लस उत्पन्न घेतलेलं आहे. ते जरा फोटोग्राफ ऑन करता का. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की कापूस हे पीक विदर्भ मराठवाड्याची अस्मिता आहे. हे पीक फार मोठं धोकादायक पीक आहे. परंतु साहेब, मी सांगतो, गेल्या वर्षी आमच्याकडं जालना जिल्ह्यामध्ये भयानक दुष्काळ होता. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही 17 क्विंटल प्लस उत्पन्न घेतलेलं आहे. यावर्षी हा जो कॉटन किंग म्हणून याला पुरस्कार दिलेला आहे आपण, हा भगवान कापसे माझ्याच नावाचा आहे. याचं हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी कापूस घेत आहेत. याचं 2 वर्षापूर्वी 8 एकरमध्ये 200 क्विंटल उत्पन्न निघालं. यावर्षी ह्या शेतकऱ्याचं तुमचं 1 एकरमध्ये 31 ते 32 क्विंटल उत्पन्न पर एकर आहे. आणि आता फरदाडा घेणार आहे तो. यावर्षी फरदाडा घेतलं तर 6 ते 7 क्विंटल उत्पादन हे वाढणार आहे. म्हणजे 36 ते 37 क्विंटल उत्पादन याचं एकरी येतं आहे. आता एकराचा हिशोब याचा कसा, याच्याकडं 100 ते 122 बोंड आहेत प्रत्येक कापसाला, प्रत्येक झाडाला. हे याचं सरासरी वजन हे 4.5 ते 5 ग्राम आहे. एका फोटोमध्ये मी ते दाखवलेलं पण आहे, वजन घेतलेलं. हे थोडंसं हे बघा. आता हे जे शेत आहे, या शेतामध्ये 29,000 झाडं आहेत कापसाचे. 29,000 एकरी कापसाचे झाडं आहेत. या शेतकऱ्याचं या वर्षीचं उत्पादन हे बघा. तुम्ही कागद पेन आहे तुमच्याकडं, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 32 बोंड एका झाडाला भरले. आम्ही 7-8 झाडं मोरले. एका झाडाला 32 बोंड मिळाले, एका झाडाला 40 बोंड मिळाले, एका झाडाला 42 मिळाले आणि एकाला 61 बोंड मिळाले. तर याच्या आम्ही तरीही 35 बोंड सरासरी धरले. 35 गुणेला 4.5 करा तुम्ही. 5 येतं पण 4.5 करा. 35 गुणेला 4.5 करा आणि 4.5 35 गुणेला 4.5 केले किती होतात, जवळपास 180-190 होतात. म्हणजे 200 ग्राम कापूस एका झाडाला, 170 ग्राम कापूस एका झाडाला. 29,000 बोंडाचे तुम्ही 29,000 झाडाचे 4-5 हजार झाडं गेले, 25,000 झाडंच धरा, तरी 38-39 क्विंटल कापूस या शेतकऱ्याचा आहे. तुम्हाला ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे मी फोन नंबर देतो. हे एकाच शेतकऱ्याने, कोणी सांगतं की आमच्या गावामध्ये त्या भागामध्ये एका शेतकऱ्यांनी इतका घेतला, त्या भागामध्ये त्या शेतकऱ्यांनी तितका घेतला. हे सगळं जाऊ द्या, शेतकऱ्यांनी घेतला, त्या गावाने घेतला हे मला म्हणायचं आहे. या गावांनी घेतला, त्या गावाने घेतला,
एक शेतकरी काही करल, खोटं बोलल, परंतु गावाच्या गावं तुम्ही पहा. मोसंबीची गट शेती, मोसंबीमध्ये एकरी उत्पादन आपण विदर्भातले शेतकरी आज संत्र्याचं उत्पादन 7, 8, 10, 12 टन हेक्टरी घेतो आपण, 15 टनापर्यंत जातो. एकरी 19 टन उत्पादन ह्या शेतकऱ्याचं आहे. हे कापसाच्या शेतीमध्ये डायरेक्ट मार्गदर्शन. हे बघा बोंडाचं वजन बघा, हे 20 बोंड आहेत. 20 बोंड 132 ग्राम कापूस आहे. हे आम्ही प्रत्येक बोंडाचं वजन करून हे सगळा हिशोब करतोय. हे गट शेतीचं हे सुरू करता का? आता मला एक सांगा, हे बघा कापसामध्ये ह्याच्यासाठी आपण काय केलं? आता मग काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचं 5 क्विंटल उत्पन्न येतं, 5 क्विंटल येतं, 7 क्विंटल येतं, 10 क्विंटल येतं, 15 क्विंटल येतं, पण 30 आणि 37 क्विंटल उत्पन्न येतं. याचं गमक काय? आणि याचं गमक म्हणजे समूहानं शेतकरी एकत्र येतात, चर्चा करतात. आम्ही 19 गावामध्ये जे गट शेती केलेली आहे याचा आम्ही दर द्वादशीला आम्ही एकत्र बसतो. ही गट शेती 2000 सालापासून सुरू आहे. दर द्वादशीला कृष्ण पक्षातली द्वादशीला आम्ही एकत्र बसतो. म्हणजे हे द्वादश आम्ही साजरी करतो. द्वादशच का, एकादश आपण उपवास करतो असं समजायचं. उपवास करा का नका करू, परंतु एकादशीला आपण उपवास करतो आणि द्वादशीला आपण एका ठिकाणी सगळ्यांनी मिळून द्वादश सोडायची, उपवास सोडायचा. या हिशोबानं तो द्वादशीचा कार्यक्रम असतो. ह्या द्वादशी आमच्या आतापर्यंत 93 द्वादशी झालेल्या आहेत. 94 द्वादश उद्याच्या 29ला आहे, परवा आहे. तर मित्रहो, या द्वादशीच्या दिवशी आम्ही पूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात बसायचो. एकच गाव होतं, एका शेतकऱ्याच्या शेतात बसायचो. आता 29 गाव आहेत. प्रत्येक द्वादश एका गावला असते. एका गावला असूनही ते पुरत नाही, तर शेजारच्या गावला आम्ही सकाळी फील्ड व्हिजिट करतो. त्यामध्ये न्याहारीचा कार्यक्रम असतो आणि शेतं पाहायची असतात. तज्ज्ञ आमच्याबरोबर असतात, कलेक्टर असतात, मिनिस्टर असतात आणि यांच्याबरोबर आम्ही शेतामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं. त्या गावामध्ये न्याहाऱ्या करायच्या. न्याहाऱ्या म्हणजे पिठलं आणि भाकरी. न्याहाऱ्या केल्या की मग ज्या गावला द्वादशीचा मुख्य कार्यक्रम आहे त्या गावला जातो. तिथं परत शिवार फेरी होते, सविस्तर शिवार फेरी होते. शेतातच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. साधारणतः 100 ते 125 शेतकरी एका वेळेस असतात. फार मोठा मॉब 1000 जमले वगैरे नाही, कारण आमचा नेहमीचा गट शेतीतल्या लोकांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसतो. छोटासा पेंडॉल असतो किंवा मोठं आंब्याचं झाड असलं तर पेंडॉलही नसतो, सामान्य याच्यात बसतो. सामान्य याच्यात बसल्यानंतर पहिला कार्यक्रम असतो आमचा सत्काराचा. सत्कारासाठी आम्ही शहरातून पुष्पगुच्छ मागवत नाहीत. सत्कारासाठी आपले गावामध्ये जे काय फुलं मिळतील त्याचे पानं आणि फुलाचे अतिशय आकर्षक असे गुच्छ तयार केले जातात. शहरातून आणायचे नाही. नंतर सत्काराचा कार्यक्रम सुरू होतो. सत्कारामध्ये जे स्टेजवर VIP असतात यांचा सत्कार होतो. हा सत्कार झाल्यानंतर प्रत्येक गावच्या गटप्रमुखाचा सत्कार होतो आणि शेतकऱ्याचा सत्कार शेतकरी करतात. आता मला एक सांगा, हा कार्यक्रम थोडासा लांबतो आमचा, 15-20 मिनिटाचा कार्यक्रम असतो हा. याच्यात जे VIP वगैरे स्टेजवरची मंडळी म्हणतात, अहो या सत्काराला कशाला वेळ घालवता हो, बस झालं ना, सत्कारात कशाला वेळ घालवायचा. आता त्या VIPचा सत्कार झालेला असतो. त्याचा सत्कार संपल्यानंतर तो बाकीच्यांचा वेळ आली की तो म्हणतो आता बस झालं, कशाला वेळ घालवायचा. याचा सत्कार पाहिजे, शेतकऱ्याचा सत्कार नको.
तर आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचा सत्कार करतो. शेतकऱ्याचा सत्कार झाल्यानंतर प्रत्येक गावचा गटप्रमुख हा आपल्या गावाचा अहवाल 1 महिन्याचा गेल्या महिन्याचा अहवाल देतो. तो या महिन्यात काय केलं, ते पीक परिस्थिती कशी आहे आणि पुढच्या महिन्यात आमचं काय प्लॅनिंग आहे आणि आम्हाला अडचणी काय आल्या, हे प्रत्येक गावचा गटप्रमुख तिथं ब्रीफ करतो, सांगतो. सगळ्या गावाचं अहवाल वाचन झाल्यानंतर मग तज्ज्ञ 1 किंवा 2 तज्ज्ञ ज्या ज्या वेळेस जे जे पीक असेल त्या पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात. त्यानंतर कलेक्टर, SP किंवा तुमचे आमदार, खासदार ही VIP मंडळी आलेली असते, ही मार्गदर्शन करतात. आणि हे संपल्यानंतर मग मी समअप करत असतो की आतापर्यंत कोणत्या कोणत्या गावाला कशा कशा अडचणी आल्यात, त्याच्यातून आणखी काय करायला पाहिजे आणि फ्युचर प्लॅनिंग आमची तिथं बनते. आणि ही फ्युचर प्लॅनिंग बनल्यानंतर कार्यक्रम संपतो. कार्यक्रम संपल्यानंतर आमचे जेवणं होतात. जेवणासाठी वरण चपाती किंवा बिट्टे चपाती हा सिंपल मेनू असतो. याच्यामध्ये मेनूमध्ये कॉम्पिटिशन करत नाही आम्ही. एकानं शिरापुरी करणं वगैरे ह्या भानगडी आम्ही त्याला अलाव करत नाही. त्याला जेवणाला कोणी नाव ठेवायचं नाही. मात्र शिवार फेरी करत असताना शेतकऱ्याला जेवढं जमल तेवढं आपण नाव ठेवतो. यांना खुरपलेलं नाही, याचं शेत बेकार आहे, खराब आहे वगैरे वगैरे काय असेल ते. तर तुम्हाला सांगतो, शिवार फेरी जर असली तर रात्रीतून संत्रा मोसंबीला बोर्डोपेस्ट लावतो शेतकरी. आपलं शेत साफ करून ठेवतो, कारण शिवार फेरी होणार आहे, सगळे लोक आपल्याला नाव ठेवतील. अशा पद्धतीनं ही गट शेती आमची आता सध्या या वर्षी तर तुफान वेगानं पुढं चालू आहे. या वर्षी आम्ही आमचा हा कापूस गट शेतीच्या माध्यमातून जिनिंग, प्रेसिंग आणि मार्केटिंग जवळपास 3,000 क्विंटलचं पहिली ट्रायल यावर्षी आम्ही घेणार आहे. ह्याच पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय पद्धतीची शेती करू शकतो. मित्रहो, मी भारतचं सगळा पाहिला, हायटेक पाहिलं, निर्यात पाहिली केली, साऊथ आफ्रिका पाहिलं, ब्राझील, इस्रायल, अतिशय टॉपचे देश पाहिले, तिथली शेती पाहिली. तिथली शेती मी तुम्हाला दाखवतो. तशी शेती आपण कधी करणार का? आपण नुसतंच जागीच कापसाला भाव नाही, अमक्याला भाव नाही म्हणून सांगत राहणार. मी तुम्हाला सांगतो, सध्या कापसामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं, कापसामध्ये हे उत्पन्न येण्यासाठी नक्की आम्ही काय केलं. तर हे बघा, तुमच्या याच्यामध्ये कापसामध्ये 30 क्विंटल प्लस उत्पन्न जर घ्यायचं असेल तर पहिली एक गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिबक. दुसरी गोष्ट लागवडीची वेळ. लागवडीची वेळ ही 25 मे ते 5 जूनच्या मध्ये व्हायला पाहिजे. अगोदरही नको. अगोदर पूर्वी करायचो आपण नॉन बीटी असताना. बीटी आल्यापासून फार लवकर नको. 25 मे ते 5 जूनच्या मध्ये करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे करत असताना अल्ट्रा हाय डेन्सिटी करा. नुसती हाय डेन्सिटी नाही. अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे काय? अति घन लागवड. अति घन लागवड, नुसती घन लागवड नाही, अति घन लागवड. घन लागवड आपण आतापर्यंत कापूस जो लावतो 3x3, 4x4, 4.5x4 हा जुना कन्सेप्ट झालेला आहे. आता एकीकडून अंतर तसंच ठेवा आणि एकीकडून अंतर अतिशय कमी करा. आता एकीकडून अंतर तसंच ठेवा म्हणजे किती? 4 ठेवा, 3.5 ठेवा, 3 पर्यंत आपण कमी येऊ शकतो. जे 25,000 झाडं, 29,000 झाडं बसलेले त्याचं अंतर 3-3.25 फूट बाय अर्धा फूट आहे. तर तुम्ही 3 फूट किंवा 4 फूट 2 वळीच्या मध्ये त्याच्यावर ठिबक टाकायचं. ठिबक टाकलं की त्या ठिबकवर अर्धा फूट
किंवा 9-9 इंचावर झाड लागलं पाहिजे. आता असं म्हटलं की सगळे म्हणतात की दाटतील, भानगडी होईल, आत जाता येणार नाही, हे सगळे प्रकार आहेत. या सगळ्यावर सुद्धा उपाय आहे. हे झाडाची संख्या तुम्ही कमीत कमी 10,000च्या पुढे न्या. 10,000च्या पुढे झाडाची संख्या नेल्यानंतर झाडं दाटू नयेत म्हणून 45 ते 50 दिवसाला, हे महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का, 45 ते 50 दिवसाला लिव्होसिन फवारा. लिव्होसिन लिव्होसिन माहीत आहे का? लिव्होसिन बऱ्याच मंडळीला माहीत नसेल, कारण ते नेहमीचं नाही आहे. ज्यांना माहीत आहे त्यांना चांगलीच गोष्ट आहे. पण लिव्होसिन, त्याला सायकोसिल असं सुद्धा म्हणतात. हे 1.5 ते 1.25 मिली प्रति 10 लिटर, हे महत्त्वाचं, याचं कॉन्सन्ट्रेशन लिहून घ्या. 1.5 ते 1.25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन 45 ते 50 दिवसाला फवारायचं आहे. हे फवारल्यामुळं जे 2 पेऱ्यातलं अंतर कमी होतं, 2 पेऱ्यातलं अंतर कमी होतं आणि 45 ते 50 दिवसाला झाडाला फुलं लागायला सुरुवात होतात, पाते लागायला सुरुवात होतात. म्हणजे पात्याची संख्या वाढते. आलं लक्षात आहे? पात्याची संख्या 70-80 दिवसापर्यंत त्याला पाते वाढत जातात. तर झाडाला हे शॉक देतं, थोडंसं आकडून टाकतं. लिव्होसिन झाडाला बुटकं करतं थोडंसं. हे बुटकं केल्यामुळं पेऱ्याची लांबी कमी होती आणि फुलाची संख्या वाढते. फुलाची संख्या वाढल्यानंतर जर समजा आपल्याला वाटलं, म्हणजे त्यावेळेस पाहायचं की झाडं जास्त खुरमुटलेत किंवा जास्त लहान राहायला लागलेत, अशा वेळी आपण त्यामध्ये जीए फवारायचं. जिबेरेलिक ॲसिड, जीए 1 ग्राम, हे कॉन्सन्ट्रेशन कृपया लिहून घ्या. 1 ग्राम जीए 75 लिटर पाण्यामध्ये. 1 ग्राम जीए 75 लिटर पाण्यामध्ये. जीए म्हणजे जिबेरेलिक ॲसिड किंवा GA3 म्हणतात. 1 ग्रामची बाटली मिळते बघा त्याची. जीएची 1 ग्रामची बाटली मिळते. जीए पाण्यात टाकलं तर विरघळत नाही, त्यासाठी ॲसिटोन मिळतं. किंवा आपली देशी दारू असते, दारूतही ते विरघळतं, पाण्यात विरघळत नाही. तर काय करायचं, ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये थोडंसं 1 कपभर ॲसिटोन घ्यायचं. कपभरच घ्यायचं, काही मोजायची गरज नाही. 1 कपभर ॲसिटोन घ्यायचं आणि त्यामध्ये ही जीएची पावडरची बाटली, 1 ग्रामचीच बाटली असते ती, 40-50 रुपयाला मिळते ती पूर्ण ओतून द्यायची त्याच्यात. त्याच्यात ओतल्यानंतर चांगलं हलवायचं, अगदी 2-3 मिनटं हलवायचं त्याला. हलवल्यानंतर ते पूर्ण विरघळतं आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं आणि मग ते वाढवत 75 लिटर करायचं आणि हे त्या कापसावर फवारायचं. आता जीए फवारल्यामुळं काय होईल की परत ती झाडाची खुरमुटलेली वाढ उकलून जाईल आणि झाड जोमानं वाढायला लागतील. आता इथं काय केलं तुम्ही, पहिलं हे फवारून, लिव्होसिन फवारून पात्याची संख्या वाढवून घेतली. पात्याची संख्या वाढल्यानंतर पाते मोठे होण्यासाठी झाडात ताकद पाहिजे. ताकद येण्यासाठी जीए फवारलं की बोंडाची साईज ही मोठी होती. आम्ही यावर्षी शेतकऱ्याच्या शेतावर मोठ्या प्रमाणात प्रयोग घेतले की लिव्होसिन वापरलं तर बोंडाची साईजही वाढते, बोंडाची संख्याही वाढते. 20 ते 25 बोंड एका झाडाला वाढतात आणि बोंडाचं वजन हे 1 ते 1.5 ग्रामनं वाढतं. हे 6 ग्राम वजन आलं बोंडाचं. लिव्होसिन वापरल्यामुळं 7.25 ग्राम वजन आलं. हे 2 प्रकार करा, झाडं लहान राहतील, झाडाच्या मधून चालता येईल तुम्हाला. आणि झाडासाठी सुरुवातीलाच कॉन्टॉप नावाचं
तुमचं तणनाशक येतं. झाड पेरणीच्या पूर्वीच हे तणनाशक शेतामध्ये फवारून ठेवायचं. 4-8 दिवसापूर्वी कोरड्या याच्यात फवारून ठेवायचं. पाऊस पडला, ओल मिळाली की हे सगळं तणाचा नाश करतं. म्हणजे हे एक तणनाशक. आणि मॅग्नेशियम, झिंक आणि बोरान हे 8 ते 10 किलो एकरी तुम्ही झाडाला द्यायचं. 2 किलो बोरान, 2च किलो मॅग्नेशियम आणि झिंक सल्फेट प्रत्येकी 8 ते 10 किलो जर जमिनीतून दिलं तर तुमचा कापसावर लाल्या येत नाही. तुम्हाला आता हे फोटो दाखवताना मला थोडे फोटो दाखवता आले. असे शेकडो फोटो माझ्याकडे आहे सध्या. कार्यक्रम संपला की तुम्हाला पाहिजे असले तर मी दाखवतो. आणि मी माझा फोन नंबर देण्याच्या ऐवजी ह्या शेतकऱ्यांचे 50 शेतकऱ्याचे नंबर देतो तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांशी बोला. म्हणजे एका शेतकऱ्याचा नाही देत, 50 शेतकऱ्याचे फोन नंबर देतो, त्यांच्याशी बोला. आता याच्यामध्ये हे असं केलं, प्लांट प्रोटेक्शनमध्ये तुमचं त्याच्यावर जे कीड रोग नाशक जे वापरायचे असतात याच्यामध्ये विदर्भातला शेतकरी कुठंही मागं नाही. फवारणीमध्ये तुम्ही काही कमी फवारण्या करता असं नाही, तुम्ही कमी खर्च करता असं तर बिलकुल नाही. 18 ते 19 हजार रुपये आम्हाला खर्च येतो एकरी. इतकाच खर्च तुम्हीसुद्धा करता. फक्त ह्या टेक्निक वापरण्यामध्ये मागं पुढं होतं. एवढं केलं कोणतं की एक म्हणजे लागवडीपूर्वी तणनाशक एक गोष्ट, दुसरी ठिबक, तिसरी लागवडीची वेळ 25 मे ते 5 जून, चौथं अल्ट्रा हाय डेन्सिटी घन लागवड, 3 बाय पाऊनवर, 3.5 बाय पाऊनवर, 4 बाय पाऊनवर. फार भारी जमीन असली तर 5 बाय पाऊनवर करा, पण एकरी 10,000पेक्षा जास्त संख्या ठेवा. नंतरची गोष्ट ही लिओसिन 45 ते 50 दिवसाला लिओसिन वापरा. पाऊस वगैरे असला त्या पिरियडमध्ये तर 55 दिवसापर्यंत जाऊ द्या, जास्त उशीर करू नका. लिओसिन फवारलं की 3-4 दिवसातच तुम्हाला ते पीक खुरमुटलेलं दिसतंय. कमी खुरमुटलेलं असलं तर आणखी एक फवारा घ्या. ठीक आहे. आणि असं केल्यानंतर 70-80 दिवसाला जर जास्त खुरमुटलेलं दिसलं तर GA घ्या, नसतं GA घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही हे जे मी मायक्रोन्यूट्रिएंट सांगितले मग झिंक, मॅग्नेशियम आणि बोरॉन एवढं करा. बाकी तुम्ही जे करता तेच करा. तुम्ही कापूस कमी करता असं बिलकुल नाही. फक्त ह्या काही गोष्टी त्याच्यातल्या कमी पडतात. एवढं केलं की तुम्ही मला पुढच्या डिसेंबरमध्ये फोन करा. तुम्ही कुणाचाही फोन जर 25 क्विंटलच्या कमी आला तर मला म्हणा. हे तुम्हीच करणार, मी काही करणार नाही, आम्ही काही देऊ नाही. आणि हे आज शेतकरी येणार होते आमचे 1-2, पण मी इकडं हेमलकसाला गेलेलो असल्यामुळं ते शेतकऱ्यांना आणता आलं नाही. शेतकऱ्यांशीच तुम्हाला बोलणी करून दिली असती. हे कापसामध्ये मॅजिक आहे. आणि मी तर तुम्हाला एक सांगतो, गॅरंटीनं सांगतो, ऑर्गनायझरना सुद्धा नोट करा की जर शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात, विदर्भामध्ये होतात तशा म्हणजे मराठवाड्यात होत नाही असं नाही, परंतु ह्या होतात कशामुळं? ह्या धोकादायक पिकामुळं. कारणं हजार शोधत बसलेत, शास्त्रज्ञ शोधत बसले. आम्ही शास्त्रज्ञ आहेत, आम्ही नॅशनल लेवलचे आहेत. बरेच शास्त्रज्ञ कारणं शोधत बसलेत, वेगवेगळे कारणं काढतात, दारू पितात, अमकं करतात, तमकं करतात. हे बघा, एकमेव, काही खोट्या असतीलही, परंतु आत्महत्याला एकमेव कारण म्हणजे आत्मविश्वास गमावून बसलेला शेतकरी. हिम्मत होत नाही. पिकाला काही खतं औषधी द्यायची म्हटलं तर पुढं पीक येईल का नाही ह्याची गॅरंटी नसते.
खर्च होऊन बसतो, शेवटी लाल्या आला की संपलं. लाल्या म्हणजे काय, दोन पाहुणे भेटले, फोन केला एकमेकांना, ते बोलतो की बाबा काय चाललं, काय म्हणतो कापूस, ते म्हणते काय नाही, लाल्या आला म्हटलं की हा म्हणतो अच्छा लाल्या आला का, अच्छा ठीक आहे. म्हणजे लाल्यावर उपाय नाही, संपला. लाल्या आला म्हणजे संपला. हे बघा तुम्ही, हे कापसं परत एकदा फोटो दाखवतो काय, हे जे फोटो आहेत याच्यात कुठं लाल्या दिसला का तुम्हाला? हे कापूस काढणीला आलेला आहे. आणि अशा शेकडो एकरवर बघा, हा लाल्या तुम्हाला आमच्या शेतामध्ये लाल्या दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती आहे. ज्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरली नाही त्या शेतामध्ये सगळा लाल्याच आहे. हे बघा आता याच्यामध्ये हे 29,000 झाडाचं शेत आहे, 29,000 रोपं आहे याच्यामध्ये. लाल्या दिसतोय का याच्यामध्ये? याला जर मोठं केलं तुम्ही तर हे सगळे बोंड आहेत. दिसतात का बोंड याच्यामध्ये? तुम्हाला माझ्या मोबाईलमधलं नंतर वाईडनिंग करून दाखवतो, बोंडच दिसतील आणि शेकडो फोटो माझ्या मोबाईलमध्ये. तर हे बघा, हे करा. आणि मी तर म्हणतो विदर्भातल्या शेतकऱ्यांनी, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या मुक्त व्हा. सबसिडी वगैरे पॅकेज आलं वगैरे, पॅकेज घ्या. कशासाठी घ्या? ठिबकसाठी घ्या. पॅकेज घ्या. कशासाठी घ्या? तुमचं हे मायक्रोन्यूट्रियंटसाठी घ्या. पॅकेज लिओसिनसाठी घ्या. आणि तुम्ही या लाल्यापासून मुक्ती मिळाली. हे बघा 25 क्विंटल जरी कापूस झाला, 25 क्विंटल एकरमध्ये कापूस झाला, 4,500 रुपये 4600 रुपये भाव आहे. 25 क्विंटलचे 1.25 लाख रुपये होतात. आमचे शेतकरी यावर्षी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये एका एकरामध्ये घेत आहेत. 1 लाखाच्या वर जर भाव आपला कापूस एका एकरामध्ये झाला, तुमच्या संत्र्याला तरी मानतं का होते? संत्र्यावाले काही शेतकरी असतील इथं, मी संत्र्याचा स्पेशलिस्ट आहे, संत्र्याला तरी मानतंय का? 1.25 लाख रुपये कापसाचे निघले. आता कापसाचे निघले की टरबूज लावणार शेतकरी. काही शेतकरी आता कांदा सीड प्लॉट घेत आहेत. कांदा सीड प्लॉटमध्ये कांदा आमचा एकरी कांद्याचं बियाणं 6 ते 7 क्विंटल होते. त्यातला एक शेतकरी कांद्याचं बीजोत्पादन घेणारा गणेश उभारा, कांद्याचं बीजोत्पादन 6 ते 7 क्विंटल कांद्याचं एकरी उत्पादन हे लोक घेतात. कांद्याचा भाव असतो 25 ते 30,000 रुपये पर क्विंटल. एवढं उत्पन्न निघाल्यानंतर हे ज्याच्याकडं पाणी आहे, पाणी नसलेला शेतकरी आता सीझन संपला की सोडून देतो, पण ज्याच्याकडं पाणी आहे तो शेतकरी हे घेतो. किती उत्पन्न झालं? आणि हे उत्पन्न पाहायला कृपया तुम्ही या. साहेब थोडं आता आले असते तर साहेबाला मी वेगळी विनंती केली असती, गडकरी साहेबाला सुद्धा, किंवा ह्या गट शेतीचं लोन आपल्याकडेही येऊ द्या. प्रत्येक पिकामध्ये हे रेकॉर्ड आहे. आता असं उत्पन्न यायला लागल्यानंतर ठिबकला किती खर्च येतो? एकरी 30 ते 32,000 रुपये खर्च येतो. त्याच्यातलं 20,000 रुपये शेतकऱ्याला करावं लागतो, बाकी सरकारचं सबसिडी मिळते. 20,000 रुपये एकरी तुम्हाला पहिल्या वर्षी जास्त खर्च आला. कापूस मात्र तुमचा 5-7 क्विंटलच्या ऐवजी 30 क्विंटल झाला, 25 झाला, समजा 20 झाला धरा तुम्ही. 20 चौक 80, 90,000 रुपयाचा कापूस झाला. ठिबक नसतं केलं तर तोच कापूस तुमचा 7-8 क्विंटल झाला असता, म्हणजे 30-35 हजाराचा कापूस झाला असता. नुसतं ठिबक केल्यामुळं तुमचा कापूस 2.5 पट जास्त झालेला आहे आणि एका वर्षामध्ये तुमचं ठिबकचा खर्च निघून गेलेला आहे. विदर्भामध्ये मला वाटतं ठिबकला 75% अनुदान आहे. तर ठिबक हे करा. आणि या पद्धतीनं आपण जर शेती केली तर मला गॅरंटी आहे, कुठलेही शास्त्रज्ञ आले, खूप लोकांनी PhD केल्या, मी या आत्महत्यामध्ये बरंच काम केलेलं आहे. मी तुमच्या विदर्भातल्या यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा तर आमच्या गट शेतीतच आहे, वाशिम,
या भागातील शेतकऱ्यामध्ये फिरलो, शेतकऱ्यात चर्चा केली, ग्रुप बैठकी घेतल्या, मेळावे नाही घेतले, मोठे मोठे मेळावे नाही घेतले, 50-50 100 शेतकऱ्यांशी बोललो आणि याच्यातून एकरी कापसाचं उत्पादन कसं वाढतं, यांच्या अडचणी काय आहेत ह्या समजून घेतल्या आणि त्यातून एकच एक मार्ग आहे, तो म्हणजे तुमचं उत्पन्न हमी करणं, नुसतं वाढवणं नाही. गेल्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ होता. दुष्काळ म्हणजे तुम्हाला त्यावेळेस जर आले ना तर तुमच्या फक्त डोळ्यातूनच पाणी यायचं, पाणी पाहायला भेटत नव्हतं कुठं, गावोगाव प्यायलाही पाणी भेटत नव्हतं, कोणी प्यायलाही पाणी देत नव्हतं तुम्हाला. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 15-16 क्विंटल कापसाचं उत्पादन आमच्या ह्या शेतकऱ्यांनी काढलं. तर ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती असती त्यावेळेस निदान खर्च निघावा, बरोबर आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस निदान खर्च निघावा आणि ज्या वेळेस चांगलं वर्ष असतं त्यावेळेस मात्र 30 ते 35 या वर्षी ह्या फरदाडं माहिती आहे तुम्हाला, कापसाच्या खोडवा घेतात. आता फरदाडं आमचे काही शेतकरी घ्यायला लागलेत, म्हणजे 25% शेतकरी, पाणी यावर्षी चांगलं आहे, फरदाडं घ्यायला लागलेत. 6 ते 7 क्विंटल कापूस या फरदाडाद्वारे यांना निघणार आहे. म्हणजे जवळपास 2-3 शेतकरी तरी 40 क्विंटल कापूस एकरी टोटल निघेल त्यांचं. हे तुम्ही या पहा मित्रहो. हे मी सांगत असताना मला आणखी एक सांगायचं आहे, ही हाय डेन्सिटी आहे, घन लागवड. ही फक्त कापसातच असं नाही, मी 88 पासून आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्रा याच्यामध्ये हाय डेन्सिटी केलेली आहे. हाय डेन्सिटी आंब्यामध्ये जवळ कमीत कमी आंबा किती अंतरावर लागलेला असावा, आंबा हा 3 फूट 1 मीटर बाय 3 मीटर किंवा 4 मीटर लागवड केलेलं आहे. आणि असं इस्रायलमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये, तामिळनाडूमध्ये ह्या मोठ्या प्रमाणात अशी आंब्याची लागवड होते. साऊथ आफ्रिकेमध्ये मी आंब्याची बाग पाहिली. मी तुम्हाला साऊथ आफ्रिकेतले काही थोडेसे फोटोग्राफ दाखवतो, नंतर ट्रेनिंग आणि प्रूनिंगचं ते ओपन होईना, ते याच्यात बघा. हे बघा, साऊथ आफ्रिकेला मी 5000 एकरची आंबा बाग पाहिली. ह्या आंबा बागेमध्ये हेक्टरी 60 ते 70 टन हेक्टरी, 25 टनापर्यंत एकरी उत्पादन, 20 ते 25 टन एकरी उत्पादन घेत आहेत. ही 5000 एकरची बाग आहे. त्यांच्या स्वतःचीच प्रक्रिया कारखाना आहे, त्याच्यावर प्रक्रिया स्वतः करतात. नंतर त्यांचं स्वतःचंच निर्यात आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही लंडनला माल पाठवता, तिथं तुमचा इम्पोर्टर कोण आहे. त्यांनी सांगितलं इम्पोर्टर वगैरे आमचा कोणी नाही, आमचेच तिथं स्वतःचे स्टॉल आहेत, यांचं स्वतःचं संशोधन आहे. माझ्यासारखे 5-6 कापसे त्यांच्या नोकरीला आहे तिथं. आता निर्यात, स्वतःची कारखानदारी आणि स्वतः मशिनरीद्वारे सगळं त्यांचं. तर ह्या साऊथ आफ्रिकेमध्ये आणि आपल्या वातावरणामध्ये फारसा फरक नाही. मी मित्र हे सांगत असताना तुम्हाला आणखी एक, माझा विषय खरा हॉर्टिकल्चर आहे, तुम्हाला मी एक मंत्र देईल की तुम्हाला खरं पैशावालं व्हायचं असलं तर कापूस तर करा, परंतु खरं पैशावालं व्हायचं असलं तर डाळिंब करा. आमच्या गट शेतीमध्ये काही गावं नुसते डाळिंब गाव म्हणून झालेले आहेत. नुसत्या त्या गावला यू विल फाइंड फक्त डाळिंब, 1 एकर 2 एकर 1.5 एकर. हे पाकिस्तानी शास्त्रज्ञ, दाढीवाला पाकिस्तानी शास्त्रज्ञ माझ्याबरोबर, ह्या आंब्याच्या साऊथ आफ्रिकेमधल्या व्हरायटी, तिथं आंबा लालच असतो, लाल भडक असतो. हे साऊथ आफ्रिकेमध्ये मोसंबी असते बघा. आपला संत्रा मोसंबी परदेशात चालत नाही, कृपया विसरू नका. आपला संत्र्याला ज्यूस पर्सेंटेज कमी असतं, मोसंबीची ज्यूस क्वालिटी तेवढी चांगली नसते. हा जो मधला दिसतो मोठ्या, हा मोठ्या लंडनचा
सगळ्यात मोठा आंबा आयातदार आहे. हे आंबा तिथला जो एक्सपोर्ट होतो त्याचं पॅकिंग, हे मकाचं शेत मोठंच्या मोठं, ह्या शेताचा हा मॅनेजर आहे, 5,000 एकरचा हा मॅनेजर तिथला. हे आंबा पक्व झाला का नाही, काढायला तयार झाला का नाही, त्याचं हे ग्रेड कार्ड आहे. कट करून आणि ह्या ग्रेड कार्डला जोडावं लागतं ते. हे आंब्याच्या निर्यातीसाठीचे बॉक्स आहेत. हे निर्यात हाऊस एकीकडं बघा तुम्ही, एकीकडं ऑर्गॅनिकची आहे आणि एकीकडं ट्रॅडिशनलची आहे. आता ऑर्गॅनिक आणि ट्रॅडिशनल आपल्याकडे चर्चा होती. ऑर्गॅनिक चांगलं जे म्हणतात यांना विचारलं मी, ऑर्गॅनिक अतिशय महागडं आहे. इस्रायलमध्ये चर्चा केली मी लोकांना. ऑर्गॅनिक अतिशय महागडं पडतं आणि उत्पादन त्या मानानं कमी येतं. त्यामुळं ऑर्गॅनिककडं यांचा कोणाचाही ओढा नाही. ऑर्गॅनिक हा विषय वेगळा आहे. हे पॅलेट्स निर्यातीसाठी समुद्रमार्गे पाठवायचं असलं तर याच्यावर बॉक्स उभे करतात आणि ते एक्सपोर्ट करतात. आता ही आंब्याची बाग बघा, 2 झाडातलं अंतर 1.5 मीटर आहे. हे 1.5 मीटर अंतर आणि हे 15 वर्षाची बाग आहे. बागेमध्ये हे फळं बघा तुम्ही, प्रत्येक फळाला कॅपिंग केलेलं आहे. वरून उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे कॅपिंग केलेलं आहे. हे प्रत्येक याच्यात बघा तुम्ही कॅपिंग केलेलं आहे. आणि छाटणी खालून झाडाच्या 1.5 ते 2 फुटापर्यंत ही छाटणी केलेली आहे. नंतर वर छाटणी करत आलेले. आता हा फोटो मी मुद्दाम एवढ्यासाठी दाखवतो की बाजूला उंच वाढणारी झाडं आहे. 5,000 एकरचं जरी क्षेत्र असलं तरी 2-2 हेक्टरचे 5-5 एकरचे पीस केलेले आहेत. आणि त्या पीसच्या बाँड्रीला सगळीकडं तुम्हाला सरूचं लागवड केलेली आहे. हे उन्हाच्या झळापासून आणि गरम वाऱ्यापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी ही लागवड अतिशय गरजेची आहे. फळं बघा, फळाला कॅपिंग केलेली बघा आणि हे फळं बघा. आता हे लागवड करत असताना मी आंब्याचं पुस्तक एक अतिशय पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक दाखव इकडे. पुस्तक लिहिलेलं आहे. ह्या सगळे फोटोग्राफ वगैरे हे आंब्याच्या पुस्तकामध्ये दिलेले. आणि भारतातली जी टॉपची टेक्नॉलॉजी आहे जगातली, भारतातली नाही, जगातली जी टॉपची टेक्नॉलॉजी आहे ती ह्या पुस्तकात मी दिलेली आहे. ते हे पुस्तक याची 150 रुपये किंमत आहे. मी रेग्युलर पुस्तक लिहिणारा किंवा पुस्तकाचा धंदा करणारा कृपया नाही. मी हे एकच पुस्तक लिहिलेलं आहे. मला बरेच म्हटले तुम्ही कापसावर का लिहित नाही, दुसऱ्या याच्यावर का लिहित नाही. माझा ज्याच्यावर खरं एक्सपर्टाईज आहे निर्यातीपर्यंत, याच्यामध्ये निर्यातीपर्यंतची सगळी माहिती इत्तमभूत दिलेली आहे. ते बॉक्स घेऊन ये गाडीतला लवकर. तर ही सगळी माहिती दिलेली. हे परदेशातला आंबा बघा, हे फळं झाडावरच लाल असतात. किती फळं आहेत आणि झाडाची संख्या किती आहे हे तुम्ही जर पाहिलं. आणि हे आंबा अतिशय आपल्याला आकर्षक वाटतो, खाऊ वाटतो आपला आंबा. आता ही बाग बघा, ही बाग, ही मी जे उभा आहे इथं काळं निळं शर्ट दिसतंय तिथं टेकडीवर उभा आहे मी. त्या शेतकऱ्याचं धरण आहे, त्या स्वतःचंच धरण आहे त्याचं. आपण धरणाचं सरकार करण आणि आपण पाणी घेऊ म्हणतो. तिथं त्याचं स्वतःचं धरण आहे आणि त्या धरणाच्या बांधावरून आम्ही याचे फोटो घेतलेले आहेत. हे धरण बघा आणि ह्या त्याच्या मशिनरीज बघा. हे मी त्या बागेमध्ये हे पाहतोय. ही छाटणीची पद्धत, खोडाचा फोटो मुद्दाम घेतलेला आहे. लहानपणापासून जर छाटणी देत राहिलं तर ते झाड खुजं राहतं. हे त्याला ट्रीटमेंट याच्यासाठी हे आहे, बाटली आहे ती याची, फ्रूट फ्लाय येऊ नये म्हणून ही छाटणी, झाडाची छाटणी करतात. हे मोसंबीची बाग आहे. मोसंबीची बाग 10 बाय, मोसंबीसुद्धा आपल्याला संत्रासुद्धा करायचा असला तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगेल की संत्रा हा 9 बाय 20 फुटावर करा किंवा 9 बाय 22 फुटावर करा. मोसंबीसुद्धा 9 बाय 20-22 फुटावर करा. डाळिंब करायचे असले, डाळिंबसुद्धा 10 बाय 15 फुटावर करा. 15 फुटाच्या मध्ये परत एक लाईन टाका. डाळिंब एका वर्षामध्ये उत्पन्न त्याचं दुसऱ्या वर्षी सुरू होतं. दुसऱ्या वर्षीपर्यंत तुम्हाला एकरी 8 ते 10 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. मित्रो, वेळ थोडा आहे. आपले काही प्रश्न असले तर मला वाटतं एक 5 मिनटात आपण आटपू. हे बघा मोसंबी संत्र्याचं तिथं खोड, साऊथ आफ्रिकेतलं खोड, किती स्वच्छ खोड आहे. आपल्याकडं कोणत्याही संत्रा मोसंबीचं खोड बघा, त्याला डिंक आलेला, जाळ्या लागलेल्या, डायबॅक आलेला,
हे बरेच प्रकार दिसतील. ही मोसंबी तिथली आहे. मोसंबी अतिशय आकर्षक आहे. हे जोहान्सबर्गचं साऊथ आफ्रिकेचं मार्केट आहे. याच्याही पेक्षा हे जे आहे हे कूल ट्रक आहे, रेफ्रिजरेटर ट्रक आहे. ह्या ट्रकमधूनच साऊथ आफ्रिकेमध्ये माल हा निर्यात होतो किंवा त्या देशांतर्गतसुद्धा विक्रीसाठी आणला जातो. याच्याशिवाय आणखी आता बरंच काही मटेरियल माझ्याकडं आहे जे परदेशात आहे, जे आपणही करू शकतो आणि आम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला आणखी एक शेवटी सांगतो की मी उद्या मला महाराष्ट्राचा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनचा कन्सल्टंट म्हणून घेत आहेत. 30 तारखेला माझी अपॉइंटमेंट होते, तिथं बोलणी झालेली आहे सगळी. माझी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये कोल्ड चेन एका ठिकाणी 5-10 गावामध्ये 150,500 एकरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला घ्यायचा, तो एकत्रित मार्केटिंग करायचं, निर्यात करायचा, पॅकिंग करायची, कोल्ड चेन उभारायची. सगळं माझं खरं एक्सपर्टाईज त्याच्यातलं आहे. कुठल्याला कुठलं टेम्परेचर पाहिजे, कुठला निर्यात होऊ शकतो, आपला भाजीपाला कोणत्या देशात जाऊ शकतो, याच्यामध्ये मी 5-6 वर्ष काम केलेलं आहे. या दृष्टीनं विदर्भातली काही मंडळी जर पुढं आली तर विदर्भात काही पॉकेट आपल्याला टाकता येतील. संत्रा करा, डाळिंब करा, मोसंबी करा, आंबा करा, समजून उमजून करा, भाजीपाला करा, कापूस करा, काहीही करा, टरबूज करा. एकरी 2.25-2.5 लाख रुपये टरबूजाचे 3-3.5 महिन्यात मिळत आहेत. ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी कृपया फक्त एक करा, आत्मविश्वास गमावून बसू नका. गटशेतीद्वारे एकत्र या. गटशेतीद्वारे एकत्र तुम्ही येण्याला अवघड असतं, इतकं सोपं नसतं. मला बोलवा, आम्ही तुमच्यात येतो. आमचे शेतकरी काही ज्यांनी गटशेती केली ते शेतकरी तुमच्यात आणून बसवतो आणि सगळे मिळून हिमतीनं काम करा. आणि शेतीमध्ये आत्महत्या हे पळपुट्या माणसाचं काम असतं, भित्र्या माणसाचं काम असतं. आपण वाघासारखे डरकळी फोडा, आत्महत्या नव्हे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, प्रश्न आहे माझा. सर्वात आधी आपलं अभिनंदन करतो. नागपूर जिल्ह्यातला शेतकरी आहे संजय सत्तेकर म्हणून. मी संजय सत्तेकर जे आपण हाय डेन्सिटीचं कल्टिवेशनच्या बाबतीत बोलले आहेत. हो, आंबा हाय डेन्सिटीमध्ये महाराष्ट्रात किंवा आमच्या भागात आपल्या मार्गदर्शनात केलेला आहे का? हां, अच्छा. आणखी याच्याशिवाय प्रश्न असतील तर मी एकदाच उत्तरं देतो. हे बघा, हाय डेन्सिटी केरळामध्ये आहे, उस्मानाबादमध्ये आहे. उस्मानाबादची माझ्या अंडर केलेली आहे. औरंगाबादला बऱ्याच मोठ्या प्रमाणात माझ्या अंडर केलेली आहे. ती हाय डेन्सिटी आहे. अल्ट्रा हाय डेन्सिटी आता सुरू करतो आहे आम्ही. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे कसं बरं का, हाय डेन्सिटीचे 3 प्रकार आहे. एक डेन्सिटी जी नॉर्मल डेन्सिटी आहे 10 बाय 10 मीटर, 5 बाय 6 मीटर, ही हाय डेन्सिटी. जिरडगावला गावचं गाव मी केलेलं आहे. पूर्ण गावामध्ये गटशेतीद्वारे पहिली लागवड आम्ही केली, ती 5 बाय 6 मीटरची आहे. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी ही 1.5 मीटर बाय 3 मीटर किंवा 1.5 मीटर बाय 4 मीटर जी केलेली आहे ती सांगलीला केलेली आहे. 2 बाय 4 मीटरवर उस्मानाबादमध्ये माझ्या अंडर केलेली आहे. आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही या हाय डेन्सिटीच्या बागा उभ्या करतो आहे. त्याच्यातले फोटोग्राफ तुम्हाला याच्यात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. प्रोफ्यूज फ्लॉवरिंग या पुस्तकातून लक्षात येईल. ते मला याच्यात फोटोग्राफ माझ्या याच्यात आहे, PPT आहे, पॉवर पॉईंट, ते सापडं ना मला, त्याच्यामुळं अडचण यायला लागली. तेही दाखवले असते आम्ही केलेली. फक्त हाय डेन्सिटीमध्ये एक लक्षात घ्या की पूर्व पश्चिम अंतर हे जास्त पाहिजे. हे दिशा लक्षात घ्या, कृपया दिशा लक्षात घ्या. पूर्व पश्चिम अंतर जास्त पाहिजे आणि उत्तर दक्षिण अंतर कमी करायला पाहिजे. म्हणजे उत्तर दक्षिण ओळी बनायला पाहिजे. हे कृपया लक्षात घ्या. त्या पुस्तकामध्ये मी स्केच करून दाखवलेलं आहे. ते पुस्तक कोणाला घ्यायचं असलं हे कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही विकत घेऊ शकता. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याला जास्तीत जास्त सूर्यकिरणं मिळतात. आणि हाय डेन्सिटी म्हटलं
की त्याच्या मागं कॅनॉपी मॅनेजमेंट ही आलीच. तुम्हाला छाटणी सुरुवातीपासून त्याला आकार देणे आणि छाटणी करून ते झाड मर्यादित ठेवणे हे आलंच. आणि हे आलं की मग सगळं अतिशय तुम्हाला टॉपची टेक्नॉलॉजी तुम्हाला आली म्हणून समजायचं. कापूस पिकासाठी 35 क्विंटल जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर खताचे डोस कितीदा दिले आणि कीडनाशक बुरशीनाशक कुठले वापरले ते हे थोडक्यात बघा, कीडनाशक बुरशीनाशकमध्ये तुमचं हे ॲक्टारा, मोनोकोटोफास याच्याशिवाय काही नवीन काहीच नाही. खताचे डोजेस खताचे डोस तुमचे जे रेग्युलर डोस आहे 100-50-50 हेच डोस दिलेले. त्याच्यामध्ये फक्त 8 किलो ते 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट आणि 2 किलो बोरान हे शिल्लक टाकलेले. अजूनपर्यंत आम्ही फर्टिगेशनपर्यंत गेलो नाही. म्हणजे ठिबकमधून जे खतं द्यायचे ते यावर्षी देणार आहे. ते दिलं तर मला वाटतं आणखीही याच्यात उत्पन्नात वाढ होईल. तर खतामध्ये आम्ही वेगळा फरक केलेला नाही. फक्त 8 ते 10 गाड्या शेणखत मात्र आम्ही टाकतो. शेणखत जर नसलं तर निंबोळी पेंट ही आम्ही 2 ते 3 क्विंटल लिंबोळी पेंट एका एकराला देतो. संत्र्याविषयी थोडीशी माहिती दिली तर हा? बरं. संत्रा पीक माझा बचत गट आलेला आहे सोबत. हे बघा, संत्रा, मोसंबी याच्यामध्ये प्लांटिंग मटेरियल चांगलं असावं. जमिनीचा pH हा 8पेक्षा जास्त नसावा. आता याला कसं आहे बरं का, संत्रा हा माझा विषय असल्यामुळं मला त्याला जास्त वेळ पाहिजे. पण आता नवीन हे आलेलं आहे, संत्र्यामध्ये जास्त pH असली, विदर्भाच्या भारी जमिनीमध्ये pH जास्त असतो. तुम्ही जर असे उंचवटे आणि वरम केले, एकीकडून 9 फुटावर लावला आणि असे वरम केले, भारी जमिनीमध्ये मुरुम टाकला, एक 40-50 ट्रॉल्या मुरुम एकरी जर टाकला आणि वरम केले तर काय होतं, पावसाचं पाणी झाडावर पडलं की त्या वर्मावर येणार, वर्मावरून ते पाणी बाजूला झिरपत जाणार आणि बाजूला दोन्ही ओळीच्या मध्ये चर काढायचा. चर काढला त्याच्यातून ते पाणी शेताच्या बाहेर निघून जाणार. म्हणजे तुमच्या जमिनीचा pH कमी होतो. आणि विदर्भातल्या जमिनीचा pH तुम्ही विदर्भातल्या भारी जमिनीला सगळ्यात चांगलं खत कोणतं आहे? प्युअर मुरुम. शेणखत वगैरे हे तर आहेच, पण सगळ्यात चांगलं खत हा प्युअर मुरुम टाका. चुनखडयुक्त मुरुम नको. आणि त्याच्यावर मोसंबीचे झाडं जर तुमचे संत्रा, मोसंबी हे लावलं, तुमचं पीक टॉपचं येणार. आणि कलम मात्र अतिशय चांगले NRC वगैरे तुमच्याकडे आहे, विद्यापीठ आहे, विद्यापीठाच्या नर्सरीतूनच शक्यतोवर घ्या. गलगलवरचे रोपं घेऊ नका. रोपं हे शक्यतोवर तुमच्या रंगपूर लाईमवरचेच घ्या. जंबेरीवरचे असले तरी चालतील, पण काळजी घ्या. आणखी काही प्रश्न? सर नंबर घ्या 94-222 93-419 आणि दुसरा घ्या 94-222 93-419 एक नंबर. आणि दुसरा नंबर आहे 91-58-86 91-58-86 56-56 51-58 आपलं 91-58-86 56-56. सर मला एक प्रश्न विचारायचा. भगवानराव मारोतराव कापसे. मी जालना, आता औरंगाबादला राहतो, परंतु देऊळगाव राजा माहिती आहे, बालाजीचं देऊळगाव राजा, तिथून तो आमचं बाजारचं गाव, त्याच्या जवळ गाव आहे देवळे गव्हाण. आणि मी मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हॉर्टिकल्चरिस्ट होतो. पुण्याला हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर मी स्थापन केलेलं आहे. निर्यात वगैरे मी सुरू केलेली आहे. या बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. त्यामुळं माझा आग्रह आहे की आपला शेतकरी हा आंतरराष्ट्रीय लेवलचा व्हावं. आणि ते करण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही व्हा, मी निघून जातो असं नाही. ठीक आहे. विदेशामध्ये बाजारपेठ नाही आहे किंवा जे याच्यामध्ये ज्यूसचं जे पर्सेंटेज असते ते कमी असते. आवाज वर करा, आवाज वर.
किंवा जे याच्यामध्ये ज्यूसचं पर्सेंटेज असते ते कमी असते. पण आज जर विदर्भातलं जर नागपूर म्हटलं तर ऑरेंजसाठी सर्वात फेमस आहे, ऑरेंज सिटी म्हटल्या जाते. तर आमचा जो संत्रा आहे हा विदेशामध्ये एक्सपोर्ट होण्याची आमची कॅपॅसिटी नाही आहे का? का संत्र्याची? नाही आहे? का नाही आहे? मग त्या एक्सपोर्टसाठी काय करावं लागेल? जे हे बघा, नाही तुम्ही कॅपॅसिटी नाही म्हणता म्हणजे काय अडचणी काय हे म्हणजे सांगा. जे तुम्ही म्हटलं की जे ज्यूसचं प्रमाण जे आहे इथल्या ऑरेंजमध्ये किंवा मोसंबीमध्ये कमी असते. हे बघा, आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय म्हणजे या प्रश्नावर सगळं संत्र्याची इंडस्ट्री उभी आहे. मी इस्रायलला घरच्यासारखं 3-4 वेळेस गेलो. घरच्यासारखं इस्रायल पाहिलं. इस्रायलची जी फळाची किंवा शेतीची निर्यात आहे त्याच्यामध्ये 80% निर्यात ही फक्त संत्र्याची आहे. आता आपला संत्रा पाहिला, आपण मार्केटमध्ये गेलो, संत्रा घेतला, 4 फळं घेतले, 4 जणांनी जर फोडले आणि खायला लागला तर एक म्हणतो माझा पांचट निघला यार, दुसरा म्हणतो माझा थोडासा आंबूस निघला यार, मग मी म्हणतो माझा छान निघला. बरोबर आहे. मग तो म्हणतो माझा जाऊ दे, तुझ्यातलेच मला 2 फोड दे. म्हणजे 3 पैकी 2 संत्रे तेवढे खास नसतात. मी इस्रायलमध्ये नानदान जैन या जैन कंपनीचं जे नानदान जैन आहे त्या ऑफिस आहे ते नान हा किबुट्स आहे, गावाचं नाव आहे नान. तिथं 25 एकरची बाग पाहिली संत्र्याची. त्याच्या माझ्याकडं फोटो आहे, सगळं आहे. वेळ आपल्याला कमी असल्यामुळं त्या शेतामध्ये 25 वर्षापूर्वीची बाग ती त्यांनी पहिलं पमेलो केलं, एक जुन्या जात केली. ती 5 वर्षानंतर 5 वर्ष त्याचं उत्पन्न घेतलं, ती जात मागं पडली. मग काय करायचं? मग त्या फांद्यातून पहिल्या फांद्या मारल्या, त्या झाडाच्या पूर्ण बागेतल्या पहिल्या फांद्या मारल्या. त्याच्यावर दुसरी जात लावली. ती दुसरी जातीला 2च वर्षात फळं आले. ती 5-6 वर्ष घेतली, परत ती जात मागं पडली. शेवटी त्यांनी आर जे असतं ना स्पेलिंग आपलं, त्या नावाची संत्र्याची जात आता सध्या तिथं उभी आहे. त्या जातीचा संत्रा त्याच्यावर बांधला, झाडं तेच मूळचे, त्याच्यावर त्याचे कलमीकरण केलं आणि त्या जातीचे संत्रे काढणं चालू असताना आम्ही त्या बागेत गेलो. अहो, असे आधाशासारखे आम्ही संत्रे खाल्ले. आपल्या संत्र्यापेक्षा थोडं लहान आहे, थोडा लूज स्किन्ड आहे, परंतु ज्यूस पर्सेंटेज जास्त आणि एवढी टेस्ट आहे त्याला. आणि तोच संत्रा टोटल निर्यात करतात. विदर्भामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात संत्रा होतो याचं हाताळणी केंद्र नाही, प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज नाही, निर्यातीची सुविधा नाही. जी एक सुविधा आम्ही उभी केली होती 97-98ला तीही बंद पडलेली आहे. तर अशा अडचणीमुळं संत्र्यामध्ये विदर्भाला पुढं येणं गरजेचं आहे आणि याच्यात व्हरायटल मॉडिफिकेशन होणं अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेस तुमची नवीन व्हरायटी येईल त्यावेळेस तुम्ही परदेशामध्ये नंबर 1चे होऊ शकता. ठीक आहे. संदीप सरांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर भगवानराव कापसे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवित करावे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे.